हॅलो फ्रेंड, इथं आपण ठेवलेले कढई, त्यात ठेवलेला आहे कांदा भाजत. कांदा भाजायला टाकलेला आहे. छान असा खरपूस भाजून घेते. आपल्याला शेव भाजी करायची आहे. इथं थोडासा आपण फोडणीसाठी कांदा चिरून घेतलेला आहे. आता आपण ह्या कांद्यामध्येच लसूण पाकळ्या टाकणार आहे थोड्याशा भाजण्यासाठी. इथे घेतलेलं आहे खोबरं. आता मी चिरून घेते. सुक्कं खोबरं आहे, बारीक चिरून घेते भाजण्यासाठी. आता कांदा पूर्ण भाजून झालेला आहे. आता मी काढून घेते दुसऱ्या प्लेटमध्ये. आता त्याच कढईमध्ये आपण खोबरं टाकलेलं आहे भाजण्यासाठी. त्या पद्धतीचं भाजून घ्यायचं छान असं. कढई आपली पातळ आहे म्हणून मी हीच कढई वापरते जास्ती करून, पटकन होतं. खोबरं भाजत आलेलं आहे. अद्रकचे 2 तुकडे टाकून घेते. साल काढून घेतलेले वरतून स्वच्छ धुवून. खोबरं भाजलेलं काढलेलं आहे. आता आपण टमॅटो भाजण्यासाठी टाकूया. तिथे टमॅटो टाकलेलेच मी भाजण्यासाठी, पाहून घ्या. आता ही छान असं लाल टमाटे होतं भाजून घेऊया. टमॅटो भाजण्यासाठी मी तेल टाकलेलं आहे थोडंसं, पाहून घ्या. आता आपण टमॅटो एक साईडने पलटूया. अजून भाजले गेले नाही. छान असे डाग पडोस आपण टमॅटो भाजून घेणार आहे. छोटे छोटे 3 टमॅटो घेतलेले बघा. हा एक प्रकारचा, हा एक टमॅटो, हा एक आणि हा एक. एकदम छोटे छोटे होते. छान असे भाजून घेतलेले. आता मी काढून घेते प्लेटमध्ये. आता ह्या कढईमध्ये तेल थोडंसं आहे, थोडंसं तीळ टाकून घेऊ आपण भाजण्यासाठी. पण इथं सगळ्या प्रकारचे वाटण भाजून घेतलेले आहेत आणि ते काढलेले आहेत. आता लगेच फोडणीसाठी आपण पातेलं ठेवलेलं आहे. थोडंसं वाटण गार झालं की मी बारीक करून घेते मिक्सरच्या साहाय्याने. पातेलं गरम होते आपलं. आता जेवढं लागतं तेवढं तेल टाकून घेऊया आपण. तेल गरम होते. आता आपण फोडणीसाठी जिरं टाकूया सुरुवातीला. इथे तमालपत्र घेतलेले छोटे छोटे, ते पण टाकून घेतलेले आणि बारीक चिरलेला कांदा टाकूया. खूप तेल नाही टाकवायचं. इथं आपण वाटण सगळं बारीक करून घेतलेलं आहे. आता तेलामध्ये टाकून घेऊया. कांदा छान असा भाजला आहे, म्हणजे जास्ती पण नाही भाजायचा. आता मी वाटण सगळं टाकून घेतलेलं आहे. वाटण टाकून घेतलेलं आहे. आता एक जीव करून घेते आणि 5 मिनटं तेल जरा सुटोसतो भाजून घ्यायचं. छान असा वाटणाचा वास यायला लागलाय खमंग. आता सुरुवातीलाच आपण मीठ टाकून घेऊया, म्हणजे भाजीला छान अशी चव येते. एक जीव करून घेऊया. हळद पावडर टाकूया. आता मसाला टाकून घेऊया जेवढा लागतो तेवढा. हा मसाला आपण घरी बनवतो. कोणाला हवा असेल तर नक्की ऑर्डर करा. आता एक जीव करून घेऊया. आता तेल सुटायला भाजीला छान असं वाटणार आपल्या. आता कस्तुरी मेथी टाकून घेते तेलामध्ये. एक जीव करूया. आता त्या कढईत मी पाणी ठेवते गरम होण्यासाठी. वाटण कसं तेल सुटोस्तर भाजलेलं आहे. आता गरम पाणी आपण ओतून घेऊया त्यात. जेवढं लागते तेवढा रस्सा, भरपूर असा रस्सा करायला मी पातळ. बघा आपल्या भाजीचा कट कसा यायला आहे. अजून उकळायची भाजी आणि मसाल्याचा कलर पण कसा आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा मला.
खूप पातळ नाही आणि खूप घट्ट पण नाही, असाच पाहिजे रस्सा आपल्याला चपातीसोबत खाण्यासाठी. छान असा भाजलेला पण आहे. ह्या प्रकारे तर आपला रस्सा तयार झालेला आहे शेवभाजीचा. शेव काय अजून आणली नाही दुकानातनं, शेव आणायची. थोडासा भाजीचा रस्सा गरम करायचा, सुरुवातीला शेव टाकायची खाली आणि मग रस्सा वतायचा. कसा वाटला रस्सा नक्की सांगा कमेंटमध्ये, नक्की सांगा कमेंटमध्ये रस्सा कसा वाटला शेवभाजीचा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.